आपलं सर्वांचं या व्हिडिओमध्ये ऑक्झिलरीज हेल्पिंग वर्ब्सच्या प्रायमरी भागामध्ये शेवटचं टू डूचं सहाय्यकारी क्रियापद त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर याच्यामध्ये सुद्धा वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ तिन्ही काळ येतील. वर्तमान काळामध्ये एकवचनामध्ये डू आणि डज असे दोन सहाय्यकारी क्रियापद येतील. अनेक वचनामध्ये डू येईल. इथं एकवचनामध्ये डू हे अनेकवचनी आहे आणि एकवचनी पण आहे आणि डज हे एकवचनी आहे. तर अनेक वचनामध्ये इथं डू आहे आणि त्यांच्या वचनाप्रमाणे आपल्याला एकवचनी किंवा अनेकवचनी करता हा घ्यावा लागतो. जसं मेन वर्ब म्हणून जर आपण विचार केला, मेन वर्ब म्हणून जर विचार केला तर त्याचा अर्थ करणे असा होतो. जसं आय डू म्हणजे मी करतो, ही डज म्हणजे तो करतो या पद्धतीनं. आणि अनेक वचनामध्ये यू डू, यू हा एकवचनी पण आहे आणि अनेकवचनी पण आहे. जसं तू करतोस आणि तुम्ही करता असा त्याचा अर्थ होईल मेन वर्ब म्हणून पाहिल्यानंतर. त्यानंतर भूतकाळामध्ये एकवचन आणि अनेकवचन या दोन्हीसाठी एकच म्हणजे आपल्याला डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. जसं आय डीड म्हणजे मी केलं, सी डीड म्हणजे तिनं केलं, ही डीड म्हणजे त्याने केलं, दे डीड म्हणजे त्यांनी केलं. या पद्धतीनं आपल्याला डीडला करता देता येईल, एकवचनी पण आणि अनेकवचनी पण. भविष्यकाळामध्ये एकवचन आणि अनेकवचन दोन्हीसाठी शॅल डू आणि विल डूचा वापर करता येईल. आणि शॅल डूचा वापर आय आणि उईसाठी करता येईल. बाकी सर्व राहिलेले जे कर्ते म्हणून येतात, मग ते सर्वनाम असतील किंवा नाम असतील, त्या सर्वांच्यासाठी विल डूचा वापर करायचा. तर हे मेन वर्ब, त्याचा अर्थ आणि त्याच्यासाठी कुठल्या कर्त्यासमोर आपण ही सहाय्यकारी क्रियापदं वापरतो वर्तमान काळामध्ये, भूतकाळामध्ये आणि भविष्यकाळामध्ये, याचा आपण विचार केला. आता यापुढे आपण याचा आणखी काय उपयोग होतो. प्रामुख्याने वर्तमान काळ आणि भूतकाळ या दोन काळामध्ये टू डूच्या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर आपल्याला जास्त पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये इंट्रॅगेटिव्ह म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो. जसं उदाहरणार्थ नंबर 1, डू यू प्ले क्रिकेट, तू क्रिकेट खेळतोस का. डज शी वर्क एव्हरी डे, ती दररोज काम करते का. डीड ही फिनिश्ड हिज वर्क, त्याने त्याचे काम संपवले का. असं डू, डज आणि डीड हे तिन्ही घेऊन आपल्याला ह्याचे प्रश्न बनवता येतील. डू यू प्ले क्रिकेट या पद्धतीनं डज आणि डीडचा सुद्धा आपल्याला उपयोग करता येईल. म्हणजे इंट्रॅगेटिव्ह किंवा प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला याचा उपयोग करता येईल. जसं डू यू प्ले क्रिकेट हा जो प्रश्न तयार केला, याच्यावरून तुम्हाला खूप प्रश्न तयार करता येतात. डू यू लाईक चॉकलेट्स, डू यू लाईक मूवीज या पद्धतीनं आपल्याला अनेक वाक्यावरती अनेक प्रश्न विचारता येतात. आणि अशी विचारण्याची प्रॅक्टिस केली तर मग ते आपल्याला आपल्या सवयीत येईल आणि सवयीत आल्यानंतर आपल्याला भाषा आपोआप येईल. तर त्याच्यानंतरचा उपयोग बघूया. निगेटिव्ह वाक्य तयार करण्यासाठी म्हणजे कसं डूचा उपयोग करायचा. आय डू नॉट लाईक टी म्हणजे मला चहा आवडत नाही. आय डू नॉट लाईक पिक्चर्स, मला सिनेमा आवडत नाही. आय डू नॉट लाईक टू प्ले कबड्डी, मला कबड्डी खेळायला आवडत नाही. या पद्धतीनं मी म्हणजे आय हा करता घेऊन घेतला. जसं सी डझंट लाईक सिंगिंग, तिला गाणे आवडत नाही. ही डझंट लाईक स्विमिंग,
त्याला पोहणे आवडत नाही. या पद्धतीनं डू, डज, डिड याच्या पुढे नकार ठेवून म्हणजे नॉट ठेवून आपल्याला नकारार्थी वाक्य बनवता येतात. त्यानंतर एम्फेसाइज, जोर देणे. ही डिड अ गुड वर्क फॉर मी, म्हणजे त्याने खरोखरच माझ्यासाठी चांगलं काम केलं. ही डज रिअली गुड वर्क इन हिज ऑफिस, तो खरंच त्याच्या ऑफिसमध्ये खूप चांगलं काम करतो. सी डिड रिअली अ गुड सॉन्ग, ती खरोखरच चांगलं गीत गायली. या पद्धतीने जोर देण्यासाठी म्हणजे एम्फॅसिस म्हणजे त्याच्यावर जोर देऊन म्हणजे ही कृती खरंच मनापासून केली अशा पद्धतीनं वापर करण्यासाठी आपल्याला टू डूच्या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग करता येतो. ॲज ए मेन वर्ब, मी टू डूचं सहाय्यकारी क्रियापद डिस्क्राईब करत असतानाच तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की करणे या अर्थानं. आय डिड माय होमवर्क म्हणजे मी माझं होमवर्क गृहपाठ कंप्लीट केला. सी डिड हर वर्क, तिने तिचं काम पूर्ण केलं. दे डज देअर वर्क, ते त्यांचं काम करतात. या पद्धतीनं मेन वर्ब म्हणून आपल्याला टू डूच्या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग करता येईल. सबस्टिट्यूशन म्हणजे एकदा टू डूचं सहाय्यकारी क्रियापद वापरलं किंवा पुन्हा ते वापरायचं नाही असं पुढचं क्रियापद टाळण्यासाठी आपल्याला सबस्टिट्यूशन म्हणून टू डूच्या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करता येतो. जसं ही स्पीक्स गुड इंग्लिश, ही स्पीक्स बेटर इंग्लिश दॅन मी, सो डू आय. शी लाईक्स कॉफी, सो डू आय. या पद्धतीनं आपल्याला क्रियापदाचा डबल वापर करणे टाळण्यासाठी आपल्याला सबस्टिट्यूशन म्हणून टू डूचा वापर करता येतो. तर या पद्धतीनं आज आपण टू डूची सहाय्यकारी क्रियापदं वर्तमान काळात, भूतकाळात आणि भविष्यकाळात बघितली. त्यामध्ये कुठल्या कर्त्याबरोबर कोणती सहाय्यकारी क्रियापदं आपल्याला वापरता येतात ते पाहिलं आणि त्याचा स्पेशल उपयोग कसा करायचा या गोष्टीचा आपण विचार केला. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण मॉडेल ऑक्झिलरीज काय आहेत म्हणजे मॉडेल हेल्पिंग वर्ब्स काय आहेत ते पाहणार आहोत. आणि ते पाहण्याच्या पूर्वी या जो क्रियापदाचा आज आपण अभ्यास केला ते तुम्ही व्यवस्थित अभ्यास करणं आवश्यक आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मॉडेल ऑक्झिलरीज सहित. धन्यवाद.